चराचरात वास करणारी अदृश्य रूपाने गुरुदेव शक्ती संत भिकाजी महाराज, संत लहानोजी महाराज यांना वंदन करून मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो। निर्गुंजी महाराज स्पोर्टिंग क्लब द्वारा आयोजित भव्य प्लास्टिक बॉलचे खुले क्रिकेट सामने, मंचावर उपस्थित सतीश भाऊ इंगोले पोलीस पाटील, माजी सरपंच मॅडमजी, मला सतीश भाऊ इंगोले अजिभाऊ राऊत यांनी इथे बोलाविले, मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। मित्रो, खेळ कोणताही राहो, कबड्डी राहो, कुस्ती राहो, क्रिकेट राहो, व्हॉलीबॉल राहो, हा खेळ नवयुवकांनी खेळला पाहिजे। कारण सर्व होऊ शकते, पण खेळाडू घडणं कठीण आहे। आणि या खेळासोबत जर मेहनत, चिकाटी, परिश्रम जर आपण केले, चांगले फिटनेस आपण ठेवला, तर आपलं नाव हे नाव रूपास येण्यास वेळ लागत नाही। या माध्यमातून आपण आपलं करिअर घडू शकतो। खेळामध्ये एवढी ताकद आहे। मित्रो, मी पण एक खेळाडू म्हणून इथे आलो। मला सतीश भाऊ इंगोले, अजिभाऊ राऊत यांनी आमंत्रित केलं। मी जर खेळाडू नसतो तर या स्टेजवर आज बसण्यासाठी लायबल नसतो। मेहनतीबद्दल जर बोललो तर मेहनतीची जागा मित्र कोणीच घेऊ शकत नाही। तुम्ही जेवढी मेहनत कराल, आजचे तरुण आहात तुम्ही, उद्याचं भविष्य आहे या पिंपळगावचं, म्हणून करिअरकडे लक्ष द्या। काही अडीअडचण राहिली आम्हाला सांगा, अजिभाऊ राऊतला सांगा, सतीश भाऊ इंगोले तुमच्या पाठीशी आहे। तुमच्या गावाचा उद्धार झाला पाहिजे, तुमचं गाव मोठं झालं पाहिजे, त्यांचा हाच संकल्प आहे, हाच उद्देश आहे। जब तक सफल न हो नींद की चैन जागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ के बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की हार कभी नहीं होती। मनात जिद्द आणि कामाबद्दल निष्ठा असेल तर रुळलेल्या वाट्यावर जातानाही नवीन मार्ग आपोआप सापडतात, सौ कर्तृत्वाला नवीन पंख फुटतात। मित्रो, मेहनत करा आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा, त्यांच्या एवढ्या अपेक्षा आहे। ते खूप प्रबळ कष्ट करून तुम्हाला इथपर्यंत त्यांनी घडवलं, आज तुम्ही क्रिकेट खेळण्यास लायबल आहे। म्हणून त्या आईवडिलाची मान आपल्यापासून कधी खाली पडली नाही पाहिजे, असं आचरण तुम्ही ठेवायला पाहिजे। निष्कलंक जीवन जगायला पाहिजे, शुद्ध विचार, शुद्ध आचार ठेवले पाहिजे। या माध्यमातून मी एवढंच बोलतो, भारत माता की, भारत माता की, वंदे, धन्यवाद।